This is our practice set 33. It have 3 problems. तर या प्रॅक्टिस सेटमध्ये 3 प्रॉब्लेम्स आहेत. देन लेट अस लर्न वन बाय वन. फर्स्ट, that is, Maganlal bought trouser for ₹400 and a shirt for ₹200 and sold them for ₹448 and ₹250 respectively. Which of these transactions was more profitable? मगनलालने जर ट्राउझर 400 रुपीजला विकत घेतलेला आहे आणि शर्ट 200 रुपीजला विकत घेतलेला आहे आणि ट्राउझर त्याने विकलं कितीला आहे तर 448ला विकलेला आहे आणि शर्ट त्याने 250 रुपीजला विकलेला आहे. तर कोणतं ट्रान्झॅक्शन्स त्याला खूप म्हणजे जास्त फायद्याचं ठरलेलं आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल अगोदर तर दोन्ही म्हणजे ट्राउझरमध्ये त्याला किती फायदा झाला आणि शर्टमध्ये किती फायदा झाला तो काढून त्याचं कन्वर्जन आपल्याला नंतर प्रॉफिट पर्सेंटमध्ये करावं लागेल आणि त्यांची कंपेअर केल्यानंतर आपल्याला कळेल की कोणतं ट्रान्झॅक्शन जास्त फायद्याचं होतं. देन सोल्युशन. कॉस्ट प्राइस ऑफ ट्राउझर इज इक्वल टू ₹400 अँड सेलिंग प्राइस ऑफ ट्राउझर इज इक्वल टू ₹448. खरेदी किंमत 400 आहे आणि सेलिंग म्हणजेच विक्री किंमत 448 आहे. याचाच अर्थ काय तर सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. सो हिअर इज प्रॉफिट अँड वी नो दॅट प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. देअरफॉर 448 मायनस 400 इज इक्वल टू 48. त्याला या व्यवहारामध्ये 48 रुपीजचा फायदा झालेला आहे. पण हा निव्वळ फायदा आहे. आता आपल्याला काय करावं लागेल याचं कन्वर्जन आपल्याला प्रॉफिट पर्सेंटमध्ये करावं लागेल. त्यासाठी आपण मगनलालला ट्राउझरमध्ये झालेला जो फायदा आहे तो एक्स मानूयात. लेट मगनलाल मेक X% प्रॉफिट ऑन सेलिंग ट्राउझर. देअरफॉर x अपॉन 100 इज इक्वल टू 48 अपॉन 400. या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये आपण करून घ्यायचे तर 400 याची काय आहे कॉस्ट प्राइस आहे. आपण प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट नेहमी कॉस्ट प्राइसवरच काढत असतो. मग जर 400 रुपीज कॉस्ट प्राइस असताना 48 रुपीज प्रॉफिट असेल तर 100 रुपीज कॉस्ट प्राइस असताना किती प्रॉफिट. सो 100 रुपीजवर आपण तो एक्स प्रॉफिट मानलेला आहे. या ठिकाणी जो 100 आहे तो डिनॉमिनेटर प्लेसला होता. जेव्हा तो आपण अपोजिट साईडला नेऊ इक्वल साईनच्या त्यावेळेस तो काय होईल तर न्यूमरेटर प्लेसला जाईल. सो वी टूक हिअर धिस 100 ॲट दी न्यूमरेटर प्लेस. देअरफॉर x इज इक्वल टू 48 इंटू 100 अपॉन 400. When we will multiply these both numbers, then we have to get here 4800 upon 400. Then both 2 will get cancelled. Therefore 48 upon 4. ज्यावेळी आपण 4 ने 48 ला डिवाइड करू then we have to get here 12. Therefore x is equal to 12%. हा प्रॉफिट पर्सेंट मगनलालला ट्राउझरवर झालेला आहे. म्हणजे ट्राउझरवरील जो नफा आहे तो किती आहे तर 12% एवढा आहे. देन लेट्स सी व्हॉट इज द प्रॉफिट ऑन दिस शर्ट. कॉस्ट प्राइस ऑफ शर्ट इज इक्वल टू ₹200 and selling price of shirt is equal to 250. Here सेलिंग प्राइस मीन्स विक्री किंमत कॉस्ट प्राइसपेक्षा खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. देअरफॉर हिअर इज प्रॉफिट. देन प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. 250 मायनस 200 इज इक्वल टू 50. तर 50 रुपीज हा शर्टवर झालेला निव्वळ फायदा आहे. आता आपल्याला याचं कन्वर्जन परत कशामध्ये करावं लागेल तर प्रॉफिट पर्सेंटमध्ये करावं लागेल. तर शर्टवर झालेला जो प्रॉफिट पर्सेंट आहे तो आपण एक्स मानूयात. लेट मगनलाल मेक X% प्रॉफिट ऑन सेलिंग शर्ट. देअरफॉर y अपॉन 100 इज इक्वल टू 50 अपॉन 200. 200 ही शर्टची कॉस्ट प्राइस आहे आणि आपण कॉस्ट प्राइसवर जो प्रॉफिट झालेला आहे तर
त्याचं म्हणजे कॅल्क्युलेशनसाठी कॉस्ट प्राईस आपण घेतो, कॉस्ट प्राईजवर जो प्रॉफिट झाला आहे, तर या 200वर जर 50 रुपीज, तर 100 रुपीज कॉस्ट प्राईज असताना जो झालेला प्रॉफिट आहे तो काय करू आपण y मानूयात. देअरफॉर y इज इक्वल टू 50 इंटू 100 अपॉन 200. 100 डिनॉमिनेटरला प्लेस आहे, डिनॉमिनेटर प्लेसवर होता, तो आता न्यूमरेटर प्लेसला गेलेला आहे. आपण काय केलं आहे, तो इक्वल साईनच्या अपोजिट साईडला आणलेला आहे फॉर कॅल्क्युलेशन. अँड देन देअरफॉर 5000 upon 200, then 2 zeros of numerators will get cancelled with 2 zeros at the denominators. Then we have to get here 50 upon 2. When we will divide 50 by 2, we have to get here 25. Therefore y is equal to 25%. Transactions involving selling of shirt was more profitable. कारण x किती आहे तर 12% आहे आणि या ठिकाणी y इज इक्वल टू 25%. म्हणजे शर्टवर आपल्याला जास्त फायदा झालेला आहे, म्हणून शर्टचं जे ट्रान्झॅक्शन होतं ते जास्त प्रॉफिटेबल किंवा फायद्याचं राहिलेलं आहे. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज सेकंड. Ramrao bought a cupboard for rupees 4,500 and sold it for rupees 4,950. Shamrao bought a sewing machine for rupees 3,500 and sold it for rupees 3,920. Whose transactions was more profitable? तर रामरावने कबर्ड विकत घेतलेला आहे 4,500 रुपीजला आणि ते त्याने 4,950 रुपीजला विकलेला आहे. तर शामरावने स्विंग मशीन विकत घेतलेली आहे, ती त्याने 3,500ला विकत घेतली आणि 3,920 रुपीजला विकलेली आहे. तर कोणतं म्हणजे शामरावला जास्त फायदा झाला की रामरावला जास्त फायदा झाला? देन लेट्स सी हियर. Cost price of cupboard is equal to rupees 4,500. Selling price means विक्री किंमत of cupboard is equal to rupees 4,950 rupees. तर या ठिकाणी सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. सो हियर इज प्रॉफिट अँड वी नो दॅट प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. 4,950 which is selling price minus 4,500 which is cost price and 450 rupees which is our profit. हा कुणाचा प्रॉफिट आहे? रामरावला झालेला कबडवर प्रॉफिट आहे किती? 450 रुपीज. तर हा निव्वळ फायदा आहे. आपल्याला काय करावं लागेल आता? याचं कन्वर्जन आपल्याला प्रॉफिट पर्सेंटमध्ये करावं लागेल. तर तो आपण जो फायदा आहे तो x मानूया. देअरफॉर लेट रामराव मेक x% प्रॉफिट ऑन सेलिंग कबर्ड. देअरफॉर x अपॉन 100 इज इक्वल टू 450 अपॉन 4,500. 4,500 एवढ्या खरेदी किमतीवर 450 रुपीजचा जर प्रॉफिट असेल तर 100 रुपीज खरेदी किंमत असताना x प्रॉफिट आपण मानलेला आहे. तर किती प्रॉफिट होईल आपण काढूया. देन देअरफॉर x इज इक्वल टू 450 इंटू 100 अपॉन 4,500. when we will multiply this, then 45,000 upon 4,500. then both zeros will cancel with each other. Then we have to get here 450 upon 45. जर आपण 45 ने 450 ला डिवाइड केलं तर आपल्याला किती मिळतील? या ठिकाणी 10 मीन्स x इज इक्वल टू 10%. हा रामरावला झालेला नफा आहे. रामरावचा नफा किती आहे? तर 10% आहे. तर पाहूयात आपण शामरावला किती नफा झालेला आहे. Cost price of sewing machine is equal to 3,500
and selling price of sewing machine is equal to rupees 3920. Profit is equal to selling price minus cost price. Therefore 3920, which is selling price विक्री किंमत, and cost price 3500 is equal to 420. तर 420 हा शामरावला झालेला निव्वळ फायदा आहे. आता आपण याचं रूपांतर कशामध्ये करणार आहोत, तर प्रॉफिट पर्सेंटमध्ये करणार आहोत. तर ते आपण वाय म्हणणार आहोत. Therefore let Shamrao makes Y% profit on selling sewing machine. Therefore y upon 100 is equal to 420 upon 3500. Therefore y is equal to 420 into 100 upon 3500 आपण 420 इंटू 100 केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर y इज इक्वल टू 42,000 अपॉन 3,500. तर दोन्ही झिरो न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरचे झिरोज कॅन्सल होतील दोन. मग देन वी हॅव टू गेट हिअर 420 अपॉन 35. When we will divide this 420 upon 420 by 35, then we have to get here y is equal to 12%. y हा शामरावला झालेला नफा आहे आणि x हा रामरावला झालेला नफा आहे. म्हणजेच काय, तर शामरावचं जे ट्रान्झॅक्शन्स आहे ते जास्त फायद्याचं राहिलेलं आहे. Therefore Shamrao's transactions was more profitable. Then let's see our third and last one example, that is Hanif bought one box of 50 apples for rupees 400. He sold all the apples at the rate of rupees 10 each. Was there a profit or loss? What was its percent? हनीफने जे एक बॉक्स विकत घेतलेला आहे ॲपलचा, तर तो त्याने किती 400 रुपीजला विकत घेतलेला आहे आणि तो त्याने 10 रुपये प्रमाणे ॲपल्स विकलेले आहेत. तर याच्यामध्ये त्याला किती प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे आणि किती पर्सेंटेजमध्ये झालेला आहे हे काढायचं. तर हनीफने काय केलेलं आहे, 50 ॲपल्सचा एक बॉक्स घेतलेला आहे. त्याच्यामध्ये किती आहे, 50 ॲपल्स आहेत आणि तो त्याला 400ला मिळालेला आहे. आणि त्यांनी विकताना मात्र ॲपल कसे विकलेले आहेत, तर एक ॲपल 10 रुपये याप्रमाणे त्यांनी विकलेले आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल, कॉस्ट प्राईस काढावी लागेल त्याची पहिली. तर कॉस्ट प्राईस ऑफ 50 ॲपल्स इज इक्वल टू 400 ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. बट सेलिंग प्राइस ऑफ 1 ॲपल इज इक्वल टू रुपीज 10. सेलिंग प्राइस काय आहे, तर 1 apples have 10 rupees. Then what is for the 50 apples? Therefore selling price of 50 apples is equal to 10 into 50 is equal to 500. विक्री किंमत किती आले, तर एक ॲपलसाठी 10 रुपीज, तर 50 ॲपलसाठी किती, therefore 10 into 50 is equal to 500. Selling price is greater than the total cost price, therefore Hanif made a profit. We know that profit is equal to selling price minus cost price. What is our selling price and what is our cost price? Selling price 500 and cost price is 400. Here rupees 100 is profit. हनीफला किती प्रॉफिट झालेला आहे, 100 रुपीज प्रॉफिट झालेला आहे. तर हा त्याचा प्रॉफिट आहे आणि आता तो आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचा आहे, मीन्स प्रॉफिट पर्सेंट. देन लेट हनीफ मेक ऑफ X% प्रॉफिट ऑन सेलिंग ॲपल. आपण काय करूयात, जो प्रॉफिट झालेला आहे तो X मानूया, X% मानूयात. देअरफॉर X अपॉन 100 इज इक्वल टू 100 अपॉन 400. 400 खरेदी किमतीवर 100 रुपये नफा, तर 100 रुपये खरेदी किमतीवर किती नफा. देअरफॉर
x is equal to 100 into 100 upon 400. When we will multiply both that hundreds, then we have to get here 10,000 upon 400. Then two zeros will get cancels, numerators and denominators size, denominators आणि न्यूमरेटरचे 2 2 0 काय होतील तर गेट कॅन्सल होतील आणि we have to get here 100 upon 4. When we will divide these 100 by 4, we have to get here 25. Therefore x is equal to 25%. तर हनीफला 25% प्रॉफिट झालेला आहे.